नामस्मरण घडतं त्या नामस्मरणाला कीर्तन म्हणा असं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. तरीही इतर भक्तींपेक्षा ही नवविधा भक्ती किंवा इतर भगवत प्राप्तीच्या मार्गांपेक्षा हा मार्ग अत्यंत सोपा सांगितलेला आहे, हे लक्षात ठेवा. संत महात्म्य वर्णन करतात, थोडी आहे पण कधी चित्त साह्य धाय्या. चित्त साह्य असेल तर कीर्तनासारखी सोपी भक्ती नाही असं सांगितलेलं आहे. आता हा एक भाग गेला. आता दुसरा भाग काय, आपण मगाशीच विचार केला की काही तत्त्व पाळावी लागतात. तुम्हाला कीर्तन करायचं आहे म्हटल्यानंतर, नामसंकीर्तन करायचं आहे असं म्हटल्यानंतर तुम्हाला काही पथ्य पाळावी लागतात आणि त्या पथ्यांचं वर्णन केलेलं आहे महाराज. तत्त्व पाळा, नियम पाळा आणि मग नामस्मरण करा. जर हे केलं नाही तर काहीही उपयोग होत नाही, काहीच उपयोग नाही. आणि याचा विचार करीत असताना 10 पद्धतीचे नियम सांगितले. 10 पद्धतीचे नियम. त्याला 10 नामापराध म्हटलं जातं. नाम घ्यायचं असेल, नामसंकीर्तन करायचं असेल तर या गोष्टी टाळा. पहिली गोष्ट सांगितली ती म्हणजे काय, सद्निंदा सती. पहिलं बंद काय करायचं आहे तर सत्पुरुषांची निंदा बंद करायची. व्यक्तींना सत्पुरुषांची निंदा ही बऱ्याच वेळा नामस्मरणापेक्षाही गोड वाटते. व्यक्तिस्मरण हे इतर सगळ्या गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे. तर व्यक्तिस्मरण म्हणजे काय तर त्या व्यक्तिस्मरणाचा विचार करत असताना असं सांगितलं की 2 व्यक्ती एकत्र जमल्या की ते काय करतात, तिसऱ्याच्या गुणदोषाचा विचार करतात. याला म्हटलं जातं व्यक्तिचिंतन. आणि सर्वात मोठा जर अपराध कोणता असेल ना तर तो निंदेचा अपराध आहे. निंदेचा. निंदा कोणाचीच करू नये ही पहिली गोष्ट. कमीत कमी सत्पुरुषांची तरी निंदा करू नये हा पुढचा संकेत. पहिला संकेत आहे कुणाचीच करू नये. पण मनुष्य असा आहे का, मनुष्याला कुणाची ना कुणाची निंदा करू वाटतेच, त्याच्या हातून होतेच. मग काय करा, कमीत कमी सत्पुरुषांची तरी निंदा करू नका. कारण सत्पुरुषांची जर निंदा केली तर त्याचे परिणाम फार भयंकर होतात. अनेक कथा आहेत, त्यातील एक कथांचा आपण विचार करू. विनाकारण जर कुणाची निंदा केली तर त्याच्या माध्यमातून फार मोठी हानी होते. एक म्हातारी होती एका गावामध्ये, आणि एका गावामध्ये म्हातारी असताना तिला असं वाटायचं की आपण वैष्णवांना जीव घालावं, ब्राह्मणांना जीव घालावं. तिनं विचार केला आणि मग एकदा घरी वैष्णव भोजन ब्राह्मण भोजन ठरल्यानंतर तिनं विचार केला की काय करावं. तिच्याकडे जे काही पदार्थ होते ते पदार्थ तिने केले आणि शेवटी तिने विचार केला की शेवटी निदान ताक तर चांगलं द्यावं. म्हणून शेजारी 1-2 घरं सोडून एक गवळ्याचं घर होतं आणि त्या गवळ्याच्या घराला आधीच गवळणीला आधीच सांगितलं होतं की बाबा मला थोडंसं ताक हवं आहे, अशा पद्धतीने आम्ही हे करणार आहे. तिने सांगितलं ठीक आहे घेऊन जावा म्हटल्याबरोबर जेवणाच्या पंगत बसायच्या आधी एक अर्धा-पाऊण तास ती त्या गवळ्याच्या घरी गेली आणि सांगितलं की बाई थोडंसं ताक मला दे. तिने एक डेरा भरून ताक दिलं. तो डेरा होता, ताकाचा उचलला, डोक्यावर घेतला आणि आपल्या घराकडे निघाली. घराकडे निघत असताना त्या डेऱ्यावर कोणत्याही पद्धतीचं झाकण नव्हतं. जात असताना वरून एका गरुडानं किंवा एखाद्या ससाण्यानं एक सर्प धरला होता आणि सर्प धरला असताना तो आकाश मार्गाने घेऊन जात होता. आणि ज्यावेळी सर्प सुटण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी हा जो ससाण आहे किंवा गरुड आहे तो आपले पंजे आवळतो आणि नेमकं पंजे आवळले आणि पंजे आवळले गेल्यामुळं त्याच्या मुखातून विष बाहेर पडलं. जे विष बाहेर पडलं ते बरोबर कुठं पडलं तर ते बरोबर असणाऱ्या या ताकामध्ये पडलेलं मीठ. ना त्या म्हातारीला माहीत ना वैष्णवांना माहीत. ब्राह्मण भोजन झालं, शेवटी ताक वाढलं, सगळ्यांनी ते ताक पिले.
आणि ताक पिल्यानंतर 2-1 तासाच्या जे जे जेवायला आले होते ते सगळे मरून पडले. आता मेल्यानंतर हिशोब करायला यमधर्म पुढं आले. यमधर्माने सांगितलं की हे जे एवढे वैष्णव मेले, ब्राह्मण मेले, ह्याचं पाप कुणाला टाका? टाका म्हणले म्हातारीच्या डोक्यावर. तर म्हातारीच्या डोक्यावर ते सगळं पाप टाकलं. म्हातारीनं विचार केला की माझी काय चूक आहे बाई, मी वारकऱ्यांना भोजन घडावं, वैष्णवांना भोजन घडावं म्हणून मी हे सगळा खटाटोप केला, यात माझी काही चूक आहे का? माझी चूक नाही. मग यमधर्माला वाटलं खरंच म्हणले हिची काही चूक नाही म्हणले. मग चूक कुणाची आहे म्हणले? त्या सापाने गरळ ओकली, त्या सापाची चूक आहे. हे सगळं जे पाप आहे ते असणाऱ्या सापाच्या डोक्यावर टाका. साप विचार करू लागतो की माझी तर काही चूक आहे, मला त्या गरुडाने पकडलं, गरुडाने माझा गळा दाबला आणि गरुडाने गळा दाबल्यामुळे माझ्यातून विष बाहेर पडलं. माझी काही चूक आहे का? नाही. मग शेवटी गरुडाच्या डोक्यावर ते पाप ठेवायचं ठरलं. गरुडानं विचार केला माझं भक्ष्य आहे, ते सुटायला लागलं आणि ते सुटायला लागल्यामुळे मी पंजे आवळले. माझी काय चूक आहे? ना गरुडाची चूक, ना सापाची चूक, ना म्हातारीची चूक. ब्राह्मण मेले, वैष्णव मेले, याचं पाप कुणाला ठेवायचं? शेवटी यमधर्मानं विचार केला काय करावं. 2-4 यमदूत खाली पाठवले आणि सांगितलं काही करा पण ह्या पापाची विल्हेवाट लावा. लोक होते महाराज ओट्यावर बसलेले, गल्ली गल्लीमध्ये बसलेले, ते परस्परामध्ये बोलायचे. म्हातारीनं जेवण घातलं, म्हातारीनं ब्राह्मण मारले, म्हाताऱ्याने वारकरी मारले. यमधर्माने आणि दूतांनी विचार केला जे जे कोण निंदा करतंय ना, त्या निंदा करणाऱ्या व्यक्तींच्या डोक्यावर हे पाप ठेवायचं. म्हणून त्या पापाचे समान भाग केले आणि जे जे निंदा करत होते त्यांच्या डोक्यावर ठेवून टाकले. निंदा करतील ते पापाचे धनी. म्हणून इतरांची निंदा सोडा, कुणाचीच निंदा करू नये. संतांची तर लांबच राहिलं. काय होतं निंदा केल्यानंतर? आमचे एकनाथ महाराज वर्णन करतात. महाराज मुका झालो वाचा गेली, साधू संतांची निंदा केली, हरिभक्तांची स्तुती नाही केली. आणि त्याचा परिणाम काय झाला? तेने वाचा पंगू झाली. अरे हरिभक्तांची स्तुती कमीत कमी करूच नकोस तू, तुझी पात्रता ती नाहीच आहे. पण कमीत कमी साधू संतांची निंदा तरी करू नकोस. साधू संतांची निंदा तरी करू नकोस. निंदा केली की त्याचा परिणाम असा होता की निंदेचं पातक तुम्हाला भेटतं. अनाहूत पातकं म्हटले जातात. अनाहूत पातक म्हणजे जे अजाणतेपणे घडतात. ते सगळे पातकं कुणाला लागतात? तर अशा व्यक्तींना लागतात जे निंदा करतात. म्हणून निंदेसारखं पातक नाही. म्हणून पहिला जर नामापराध कोणता सांगितला, कीर्तन अपराध